सर्वप्रथम नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत एका सरपटणाऱ्या प्राण्याबद्दल. सरपटणारे प्राणी म्हटल्यानंतर पहिले लक्ष वेधते ते म्हणजे साप. आपल्या आशिया खंडामध्ये 4 मुख्य प्रकारचे विषारी साप आढळतात. याच विषारी सापापैकी एक आहे म्हणजे नाग. नाग हा सर्वांचा आपल्या परिचयाचा आहे. आपण त्याला ओळखतो, आपण त्याला बघितलंय. नागाची विशिष्ट ओळख म्हटली गेली तर त्याचा फणा काढण्यात. ज्याही वेळेस नागाला धोका जाणवतो त्यावेळेस तो आपल्या मानेचा स्नायू पसरून फणा काढतो. त्याच्या फण्यावर चष्म्यासारखी खूण असते. नागाला धार्मिक ग्रंथामध्ये खूप महत्वाचे स्थान आहे. तसेच त्याला महादेवाचे गळ्यातील अलंकार सुद्धा मानतात. नाग 2 प्रकारचे असतात. एक स्पेक्टॅक्युलर कोब्रा आणि दुसरा किंग कोब्रा. स्पेक्टॅक्युलर कोब्रा हा शेतामध्ये अडगळीच्या ठिकाणी, पडलेल्या ठिकाणी, वारुळात, बिरात आढळतो. त्याची लांबी साधारणतः 3 ते 6 फुटापर्यंत असते. त्याचे खाद्य म्हटले गेले तर छोटे किडे, पक्षी, प्राणी, बेडूक, उंदीर अशा प्रकारचे त्याचे खाद्य आहे. दुसरा एक आहे किंग कोब्रा. किंग कोब्रा हा एक सर्वात लांब सापापैकी, विषारी सापापैकी एक साप आहे. त्याची लांबी 18 ते 20 फुटापर्यंत असतो. त्याचा रंग म्हटला गेला तर गहूवर्णी, तपकिरी किंवा काळा असतो आणि तो इतर सापांचे भक्षण करून उपजीविका करतो. तो गवताळ प्रदेशात किंवा जंगलात आढळतो. नागाचे आयुष्य हे 20 वर्षापर्यंत असतो. आपल्याकडे जो नाग आढळतो त्याची मादी ही 10 ते 30 पर्यंत अंडी देते. ती उंदराच्या बिळात किंवा वारुळात अंडी घालते. तसेच किंग कोब्रा हा 20 पासून 50 पर्यंत अंडी. किंग कोब्राची मादी ही 20 ते 50 अंडी घालते आणि जोपर्यंत पिले बाहेर निघत नाही तोपर्यंत त्याचे रक्षण करते. विशेष महत्व म्हणजे किंग कोब्राची मादी ज्यावेळेस अंडे घालते त्यावेळेस ती स्वतःचे घरटे स्वतः तयार करते आणि त्यावेळेस अंडे घालते. नागाची पिल्ले ही ज्यावेळेस जन्मतात त्यावेळेस ती स्वतंत्र असतात आणि विषारी सुद्धा. नागाचे विष न्यूरोटॉक्सिक असते. ते डायरेक्टली आपल्या मज्जासंस्थेवर काम करते आणि त्याची गंभीरता जर लक्षात घेतल्या गेली तर कधी कधी किडनी निकामी होऊन माणसाचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे सावधगिरी बाळगणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. ज्यावेळेस हे दंश करेल त्यावेळेस लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेणं किंवा डॉक्टरांकडे जाणं योग्य आहे.